ही जास्तीत जास्त ग्रामीण व्यवस्थेमध्ये अटकलेली आहे। जास्तीत जास्त भाग हा ग्रामीण याच्यामध्ये आपला हा भारत देशाचा मोडतो आणि आधीच्या काळात साधारणतः 80% लोक हे ग्रामीण भागामध्ये राहायचे, परंतु हळूहळू शहरीकरणाचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलं, परंतु अजूनपर्यंत देखील जवळजवळ 60% जनता ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि ही ग्रामीण भागामध्ये राहणारी जनता यांना योग्य ते प्रशासन सुलभ पद्धतीने मिळालं पाहिजे, इथली कार्यप्रणाली सुलभ असली पाहिजे। याच्याकरता या राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमारजी गोरे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी होते आहे आणि मला आनंद आहे की आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या अनेक सक्रिय सरपंच, त्या ठिकाणी सक्रिय असलेले सचिव यांनी पुढाकार घेऊन ह्या कार्यशाळेमध्ये आपला सहभाग आपण या ठिकाणी नोंदविला आणि या कार्यप्रणालीच्या माध्यमातून अधिक सक्षमतेने काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य स्तरावर पुरस्कार, मग विभाग स्तरावर पुरस्कार, त्याच्यानंतर जिल्हा स्तरावर पुरस्कार, तालुका स्तरावर पुरस्कार हा त्यांना प्रोत्साहित करण्याकरिता त्या ठिकाणी ठेवला। परंतु आज मला खऱ्या अर्थानं आनंद या ठिकाणी याचा होतोय की मनरेगा 2022 मध्ये राज्यात सर्वाधिक अपूर्ण असलेले काम करणारा जिल्हा म्हणून आपल्या वर्धा जिल्ह्याला प्रथम पारितोषिक मिळालं। याच्याकरता मी सर्वप्रथम आपलं त्या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। आताच 15 ऑगस्टला देखील त्या मागे आपण बक्षीस वितरण त्या ठिकाणी घेतलं। माझी वसुंधरामध्ये 2023 मध्ये 6 ग्रामपंचायतमध्ये जवळजवळ 8 बक्षीस आपल्या जिल्ह्याला त्या ठिकाणी मिळाले। त्याच्यामध्ये हिंगणी ग्रामपंचायतचा समावेश होता, ठाणेगाव ग्रामपंचायत, नाचनगाव ग्रामपंचायत, आंजी, मिर्झापूर, राजनी अशा 6 ग्रामपंचायती ज्यांना त्या ठिकाणी 2,38,00,000 रुपयांची बक्षिसं त्या ठिकाणी मिळालेली आहे। आज सांगताना अतिशय आनंद होतो। त्या ठिकाणी कुठलाही विभाग असो, प्रत्येक विभागामध्ये आपण राज्यामध्ये अव्वल कसा राहू याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतो आहे। सन्मान्य जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन साहेबांनी सांगितलं की या आधीच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं त्या जिल्हा प्रशासनामध्ये नियोजन करून जास्तीत जास्त कामं आपण प्रशासन आणि जनतेच्या समन्वयातून त्या ठिकाणी करू शकतो याची माहिती देखील त्या ठिकाणी। आणि माझं देखील मतच आहे की जोपर्यंत आपण लोकांचा सहभाग त्या योजनेमध्ये घेऊ शकत नाही तोपर्यंत आपण ती योजना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पूर्ण करू शकत नाही। हे अभियान पुढे नेताना त्यांनी एक मागणी त्या ठिकाणी केली होती की गावागावामध्ये जर का युवकांचे गट त्यांना त्या ठिकाणी मिळाले तर हे काम करणं अतिशय सुलभ त्या ठिकाणी होईल। तर निश्चितपणे सोमन साहेब आपल्याला सांगताना आम्हाला अभिमान देखील वाटतो आणि आनंद देखील वाटतो की वर्धा जिल्हा हा असा जिल्हा आहे की ज्या ठिकाणी अनेक शासकीय कामांकरता किंवा सामाजिक कामं करण्याकरता त्या ठिकाणी जास्तीत जास्त मंडळी, फक्त आमची युवक मंडळीच नाही तर आपण बघतो की आपल्या इथले महिला बचत गट देखील अतिशय सक्षम आहेत आणि अतिशय सक्रियतेनं ते ह्या प्रत्येक कामामध्ये सहभागी होत असतात। त्याच्यामुळे निश्चितच आपण जेव्हा हे अभियान गाव पातळीवर न्याल तेव्हा त्या ठिकाणची स्थानिक मंडळी निश्चितपणे याच्यामध्ये मोठ्या हिरीने सहभागी होईल आणि आपलं हे अभियान यशस्वी करण्याकरता त्या ठिकाणी निश्चितपणे मदत होईल। आज मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही कारण आपली ही प्रशासकीय कार्यशाळा जास्तीत जास्त वेळ त्या ठिकाणी चालणार आहे आणि खऱ्या अर्थानं ती माहिती आपल्याला मिळून त्याची अंमलबजावणी आपल्या ग्रामपंचायतमध्ये जर का केल्यास निश्चितपणे आपल्या राज्यामध्ये जे पारितोषिक या ठिकाणी घोषित करण्यात आले आहे त्या पारितोषिकामध्ये आपला देखील सहभाग कुठेतरी झाल्याशिवाय राहणार नाही अशी निश्चित अपेक्षा मी आपल्याकडनं या ठिकाणी बाळगतो। तुमच्या या उत्कृष्ट अभियानाला मी माझे शुभेच्छा देतो आणि माझा दुसरा कार्यक्रम असल्यामुळं मी आपली या ठिकाणी रजा घेतो। पुन्हा एकदा मला इतक्या चांगल्या कार्यशाळेला उपस्थित राहण्याची संधी दिली याच्याकरता जिल्हा प्रशासनाचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।